ग्रह कसे परिणाम करतात आयुष्यावर एखाद्याच्या? लाल किताबमध्ये 9 ग्रह आहेत. स्टार्ट सूर्यापासून करूया. सूर्य हा ग्रह अंकशास्त्रानुसार 1 नंबरचा ग्रह आहे. त्यातला शनी हा प्लॅनेट, शनी हा ग्रह असा ग्रह आहे की तो कर्माशिवाय ठीकच होत नाही. तुमचं संतान योगचं स्थान आहे पंचमचा. त्याच्यात जर मंगळ ग्रह बसला असेल तर तुमच्या मिसेसचे अबोर्शन होणारच. तो एक ग्रह कोणता तरी की जो अब्जोपती बनवतो माणसाला. बुधच्या महादशेसारखा माणूस पैसेवाला कोण होऊ शकत नाही. फक्त बुधची महादशा चालू असली पाहिजे. बुध तुमच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग पाहिजे. मॅम, गुरुसाठी आपण काही रेमेडी देऊ शकतो? कधीही सर तुम्हाला सांगते, मंदिरात कधी नारळ फोडायचा नसेल. नाही फोडायचं मंदिरात नारळ. तो आपण स्वार्थासाठी फोडला. केतूची महादशा त्रास देते ना. मी स्वतः म्हणते की शनीची महादशा आलीच पाहिजे, तर पिता पुत्राचं त्या घरामध्ये कधीच पटणार नाही. प्राणदशा असते का? मला एक असं वाटते की नमक न पोच्यात जर दिला घरामध्ये नमक टाकून, तर मला असं वाटतं की त्या घरामध्ये वाद वाढत असतील. वाढत असतील. कशामुळे मॅम असं? मॅम, आपण कॉन्व्होलेक्सचा बघितला, त्याच्यानंतर ब्रिंग गोल्ड बघितला, तर असं काही अजून हेल्थसाठी एखादा आहे का की ज्याच्याने लठ्ठपणा कमी होऊ शकतो कुणाचा? म्हणून प्रत्येक वर्षी कुंडली विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगते, कुंडली बघितली की समजते की ही व्यक्ती आईशी चांगलं बोलते, आईशी वाद आहेत का नाही. मग कितीही सर्व कष्ट करू द्या, नाही ते यश येतच नाही. त्याच्यासाठी चंद्रग्रह कुंडलीत मजबूत असणं गरजेचं आहे. शुक्रासाठी आणि पैशासाठी सर असा एक स्विच वर्ड देईल. ओके, शुक्रासाठी आणि पैशांसाठी स्विच वर्ड आहे. पण शुक्राची महादशा सर तारुण्यात कधी येऊ नये. जे मुलं उभरती आहेत त्यात कधी शुक्राची महादशा येऊ नये. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुशीला पवार मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. मॅमचे काही पॉडकास्ट तुम्ही ऑलरेडी बघितले आणि त्या पॉडकास्टमधून तुम्हाला भरपूर चांगली इन्फॉर्मेशन मिळाली आहे. मित्रांनो, आज आपण ज्या टॉपिकवर पॉडकास्ट करतोय तो खूप प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेटेड आहे की जर तुमच्या ग्रहामध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल, तुमच्याशी कनेक्टेड जो ग्रह आहे त्याच्यामध्ये काही इश्यू असतील, तर तुम्ही त्याच्यावर काय रेमेडीज यूज करू शकतात. पैसा, मुलबाळ न होणे, त्याच्यासोबतच लग्नामध्ये अडचण, लग्न न जुळणे, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे मॅमसोबत. मॅम आपल्याला नेहमीप्रमाणेच रेमेडीज देणार आहे. त्यासोबतच आपण चर्चा करणार आहे स्विचवर्डबद्दल, की हे स्विचवर्ड म्हटल्यानंतर तुमच्याकडे पैसे येऊ शकतो, तुमच्या नवरा आणि बायकोतले भांडणं कमी होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे मॅमसोबत. तर मॅम, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कसं ग्रह कसे परिणाम करतात आयुष्यावर एखाद्याच्या? काय रेमेडीज, काय हे सगळं? लाल किताबमध्ये 9 ग्रह आहेत. हे 9 ग्रह मी पहिले पॉडकास्टमध्ये सांगितले, आपल्या शरीरावर आहेत, आपल्या नात्यामध्ये आहेत, आपल्या ह्या पृथ्वीवर आहेत, आपल्या संसारात आहेत, आपल्या ह्या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा 9 ग्रह आहेत. राहू, केतू आणि शनी हे 3 ग्रह तामसी ग्रह आहेत. तामसी म्हणजे त्यातला शनी हा प्लॅनेट, शनी हा ग्रह असा ग्रह आहे की तो कर्माशिवाय ठीकच होत नाही. त्याला कुठली रेमेडीज नाही. रेमेडी आहेत की, पण तो कर्माला अनुसरून आहे. तो कर्म करायला लावूनच तो ठीक होते. तर आज मी तुम्हाला 9 ग्रहांच्या बद्दल वेगवेगळं सांगते. 9 ग्रहामुळे कुठला त्रास होऊ शकतोय, कुठले फायदे होऊ शकतात आणि त्याच्यासाठी रेमेडी काय करायची आपण, किंवा महादशामध्ये, गोचरमध्ये, वर्षफलात तो ग्रह फिरल्यानंतर कसा त्रास होईल किंवा कसा फायदा होईल हे पण मी तुम्हाला सांगते. तर आपण सर स्टार्ट सूर्यापासून करूया. सूर्य हा ग्रह अंकशास्त्रानुसार 1 नंबरचा ग्रह आहे. बरोबर. आणि तो असा ग्रह आहे की जीवनामध्ये नाव, फेम, प्रसिद्धी, चमकणं ज्याला म्हणतात, जो उजाला देतो, तो उजेड देतो, तो ग्रह म्हणजे सूर्य आहे. आणि त्या सूर्यापासून आपल्याला काय फायदा होतो हे मी तुम्हाला. सूर्य म्हणजे आपले वडील आहेत सर. सूर्य हा ग्रह ज्याच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग आहे त्याला राजकारणामध्ये यश सर, त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यश. त्याच्याबरोबर मंगळ पण येतो सर, पण तो मंगळाच्या विषयाला मी तुम्हाला सांगते. सूर्य जर वीक असेल सर, तर मी तुम्हाला सांगते, ज्यांचा सूर्य ग्रह वीक आहे त्यांच्या चेहऱ्यावर झाया येतात, जे पिगमेंटेशन. ओके. त्याला वांग पण आपण म्हणू शकतो. सूर्य वीक असतो. कारण सूर्याची किरण म्हणू शकतो. ते सूर्याच्या किरणानं, उन्हाच्या त्रासानं मग सनस्क्रीन लावा आणि तो चेहरा चमकूनच देत नाही सर. आता शुक्रग्रह सौंदर्य देतो, तो गोष्ट वेगळी आली, शुक्राच्या वेळेस मी तुम्हाला सांगते. पण सूर्यग्रह जर वीक असेल तर त्याचं वडिलांनी काही कमवूनच ठेवलेलं नसते सर. त्याचा सूर्य वीक आहे, त्यांच्या वडिलांनी काही कमवून ठेवलेलं नसते. कारण सूर्य म्हणजे वडीलच आहे, वीकच आहे. ज्याच्या कुंडली सूर्य मजबूत आहे सर,
त्याच्या वडिलांची प्रॉपर्टी भरपूर, आणि ते पुश्त्यांनी चालत आलेले असत्या, म्हणजे कुणब्यापासून, म्हणजे खानदानी आजोबा पंजोबा वडील त्यांच्यापासून ती, कारण सूर्य तिथं स्ट्रॉंगच होत गेलेलं असते सर, आणि तिथं ती वाढत गेलं. आणि जर सूर्य वीक असेल सर, तर ते कुंडली बघितले की समजू शकते की कुणाचं लहानपणीच वडिलांचं छायाचित्र, म्हणजे वडील संपलेलं असते ते, बरोबर. किंवा वेगळं झालेलं असते ते, घटस्फोट झालेला असते, किंवा कुंडलीमध्ये सूर्य आणि चंद्र कसं आहेत, आणि मग ते अनाथ आश्रममध्ये बाळ मिळते ती तुम्हाला सांगतो, त्यांना ते कुंडलीवर बऱ्याच गोष्टी त्या डिपेंड राहते सर. तुम्हाला सांग, सूर्य आहे का तुम्ही अनाथ आश्रम मध्ये आहे, वडिलांचं नावच नसते, आणि हा सूर्यग्रह करत असते सर तुम्हाला सांग. आणि त्याच्यासाठी सूर्य स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला सांगते, हमेशा लाल तोंडाच्या माकडांना रविवारी गुळ चारायला चालू करा. लाल तोंडाच्या माकडाला गुळ गुळ चारायचा गुळ. प्रत्येक रविवार राहिलं, प्रत्येक रविवार भेटत नाही सर. कधीही तुम्ही कुठे फिरायला गेला, कुठल्या प्रेक्षणीय स्थळावर असते लाल तोंडाची माकडं, उत्तर भारतामध्ये जास्त असतात. लाल तोंडाचं माकड म्हणजे सूर्याशी निगडीत आहे. ओके. आणि काळ्या तोंडाच्या माकडाला नाही घालू शकत, पण तो काही प्राणीच आहे सर. परंतु सूर्यासाठी लाल तोंडाच्या माकडाला गुळ, गहू आणि माकडांना भरपूर लोक सर, तुम्ही रीळ पण बघितले असेल, उत्तर भारतात माकडांना ट्रकच्या ट्रक भरून केळ घेऊन येतात लोक आणि टाकते ते, कारण तो सूर्य मजबूत सर. लोकांना माहिती. मी एक आज युट्यूबच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून, बँटरविल चेतनच्या माध्यमातून सर राजकारणी लोकांना सांगेन, ज्यांना खरंच नाव फेम प्रसिद्धी पाहिजे त्यांनी लाल तोंडाच्या माकडांची सेवा करावी, आणि त्यांचा सूर्य मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांना नाव फेम प्रसिद्धी मिळाल्याशिवाय राहणार. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते चंद्रग्रह सर. चंद्र 2 नंबर. चंद्रग्रह म्हणजे आई, सात्विकता, एक शीतलता सर, आणि ज्यांना शांतपणे एक नाव फेम पाहिजे. सूर्य कसं उजा भरभराटीचं दिसते, बरोबर, आणि हे कसं ज्यांच्याजवळ बघा कसं असते, चंद्राची शीतलता म्हणजे मी तुम्हाला काय सांगते सर, भरपूर पैसा असतो, पण ते लोक जमिनीवरून चालते, कुणाला माहित सुद्धा होऊन देत नाही की आहे आपल्या, एकदम शांतपणे, आणि ती चंद्राची शीतलता असते सर. चंद्र सुद्धा भरपूर नाव फेम प्रसिद्धी देणाराच आहे. समाजमध्ये मान सन्मानीचा, इज्जतीचाच चंद्रग्रह होत सर. परंतु जर चंद्रग्रह वीक असेल, जो व्यक्ती आईला नाही सांभाळत सर, आणि मी तुम्हाला सांगते कुंडली बघितली की समजते की ही व्यक्ती आईशी चांगलं बोलते, आईशी वाद आहेत का नाही, मग कारण कुंडलीत लगेच समजते चंद्र वीक आहे. एक तर आई नसणार आहे, आईची तब्येत खराब असणार आहे. आई असेल त्यानं, तर तो आईला चांगलं सांभाळत असेल तर तो चंद्रग्रह ठीक झालेला असेल. पण जर तो आईला सांभाळत नसेल, किंवा आईशी वाद असतील तुम्हाला सांगते, किंवा आईपासून वेगळं दुरावा आहे, तर तो चंद्रग्रह वीक आहे. तर त्याला कितीही सर्व कष्ट करू द्या, नाही ते यश येतच नाही. त्याच्यासाठी चंद्रग्रह कुंडलीत मजबूत असणं गरजेचं आहे. आणि चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी एकतर आईची सेवा केलीच पाहिजे, आणि दुसरी मी तुम्हाला लाल किताबची रेमेडी सांगते. प्रत्येकाला अभिषेक घालणं शंकराला जमत नाही शिवलिंगवरती, बरोबर तुम्हाला सांगते. मी म्हणते की महाशिवरात्री दिवशी तुम्ही दूध तर एक साधं चढवू शकता, बरोबर आहे. राहिलं सर तुम्हाला सांगते, कधीतरी सोमवारचं जाऊन शिवलिंगवरती फक्त अभिषेक राहायला करायचा, एक ग्लास दूध जरी नेऊन तुम्ही चढवलं तर तुमचा चंद्रग्रह मजबूत होतो सर. ओके. आणि ज्या पण कोणी वृद्ध स्त्रिया असतील, आईच्या वयाच्या, त्या स्त्रियांना कधीही 1-2 रुपया वाटणे जाताना असतील, भरपूर बुडियावरती लेडीज भरपूर असते, तुम्हाला सांग, त्यांना जर तुम्ही ते दिलं तर तुमचा चंद्रग्रह भरपूर मजबूत होत. ओके. त्याच्यानंतर सर तुम्हाला सांगते मंगळ, आणि हे मंगळाचं वर्ष आहे सर. हे मंगळाचं वर्ष आहे. मंगळाचं वर्ष आहे. मंगळ म्हणजे आपला भाऊ. कुंडलीमध्ये मी तुम्हाला सांगते 12वं स्थान, 5म स्थान आणि 6th हाऊस, 6वं स्थान, हे 3 ग्रह तुमचं आणि तुमच्या भावाशी काय कसं नातं आहे ते सांगतात. त्याच्यानंतर हे 5म स्थान तुमचं संतान योगचं स्थान आहे. 5म स्थान, त्याच्यात जर मंगळ ग्रह बसला असेल तर तुमच्या मिसेसची अबॉर्शन होणारच. म्हणजे एखाद्या पुरुषाच्या जर असेल तर त्याच्या बायकोच्या होऊन जाईल. कुंडली बघितल्या पाहिजे समज अबॉर्शन झालं का, कारण ते मंगळ हा ग्रहच तसा आहे सर, बरोबर आहे. तो आपल्या पोटाशी निगडीत आहे.
हा आणि बच्चा तर पोटातच, बाळ पोटातूनच पोटातच होतं, असते. हो. आणि ते पंचम स्थानात जर मंगळ असेल, तुम्हाला सांगते, तर अबॉर्शनचं पिरियड्स आणि भावाशी वैरत्व काय आहे किंवा भावाचं नातं कसं आहे हे मंगळावर डिपेंड राहते सर. आणि तसं कुंडलीतली तिसरं घर आपल्या नात्याशी संबंधित असतं, परंतु पंचम स्थान हे संतांशी निगडीत असते, म्हणून तिथं ते अबॉर्शनचं हे दिलं असते. आणि तिसऱ्या स्थानात मंगळ कसा बसलाय किंवा 12व्या स्थानात किंवा 6व्या स्थानात, त्याच्यावर तुमचं आणि भावाचं शत्रुत्व आहे का प्रेम आहे किंवा प्रॉपर्टीमध्ये वाटणे आहेत. बघा सर, असं कितीतरी भाव आहेत त्यांचा मंगळ वीक असतो, वाटणे शेत वगैरे प्रॉपर्टी तिचा दिवस वाटत नाही, तर त्यांचा मंगळच वीक आहे सर. बरोबर. आणि त्यांना ते भेटतच नाही हम्म. कितीही प्रयत्न. त्याला रेमेडी आहेत, भरपूर रेमेडी आहेत, आहे त्याला भरपूर. मी हनुमानजीचं तुम्हाला हो. सांगितलं नाही सर. जर भावानं तुमच्या नाही जमीन दिली चालेल सर, पण ती हनुमानजीची जर रेमेडी जर सर तुम्ही केली, त्याच्या 10 पट तुम्ही जमीन घेऊ शकताल. काय रेमेडी मॅम ते? तुम्ही फक्त पंचमुखी हनुमानजीची मूर्ती, फोटो नाही सर, मूर्ती आणून तुम्ही घरामध्ये स्थापना करायची सर. आणि फरक पडेल. बघा सर तुम्ही, आणि चमेलीचं तेल, सिंदूर आणि चमेलीचं तेल मिक्स करून मंगळवारी महिन्यातून एकदा त्या मूर्तीला तुम्ही हे करायचं. फक्त पूजन पुरुषांनीच केलं पाहिजे सर, पुरुषाने पूजा केली, कारण हनुमानजी ब्रह्मचारी असल्यामुळं स्त्रीने हात स्त्रीने नसतो लावायचा. तर ज्या घरामध्ये पुरुष, आणि तसं देवाची कुठल्याही शक्तीची पूजा करण्यासाठी स्त्रीने पुरुषाने इक्वल आहे सर. परंतु काय काय पुरुषांना देवपूजा नाही आवडत, काही काही पुरुष नाही करत देवपूजा, नाही म्हणतात. परंतु ही रेमेडी अतिशय छान आहे. हो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सर बुध ग्रहाविषयी सांगते. बुध ग्रह. हा. आता बुध ग्रह म्हणजे बऱ्याच वेळा आपला विषय झाला ही मुलगी घरची. हा, मुलगी. बरोबर का? बरोबर. बुध ग्रहाला आपल्या शरीरावर दातात आणि नसामध्ये जागा आहे, नसांची प्रॉब्लेम. ओके. बुधची महादशा आहे सर. कधी अंतर्दशा आली, प्रत्यंतर दशा आली, सूक्ष्म दशा आली, एक कुठेतरी पायाची नस दुखत असते अचानक. एक 4 दिवसासाठी जर प्राणदशा असेल ना, 2.5 दिवसाची बुधची, एक 2-3 दिवसच पाय दुखणार, परत आपोआप ठीक परत होणार. शांत होतं, असं होतं भरपूर होतं. कधी कधी 2 महिने पाय दुखणार, कधी कधी हातच दुखणार, कारण ती बुधच्या महादशेतच होते सर. काय ते बुधची अंतर्दशा असेल किंवा प्रत्यंतर, आणि कंटिन्यू बुधची जर महादशा चालू असेल आणि बुध जर स्ट्रॉंग असेल सर, ज्यावेळेस बुधची महादशा असते का नाही, बुधच्या महादशेसारखा माणूस पैसेवाला कोण होऊ शकत नाही सर. बुधच्या महादशा. फक्त बुधची महादशा चालू असली पाहिजे. बुध तुमच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग पाहिजे. बुध हा बुद्धीचा ही ग्रह आहे सर, आणि बुद्धी असेल तरच माणूस पैसेवाला होतो. जर बुद्धी ज्ञान असेल नसेल तरच होऊ शकत नाही सर. बरोबर. आणि बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे की आपल्या घरातली मुलगी, म्हणजे ती आत्या असू द्या, आपली बहीण असू द्या, बरोबर. किंवा आपली मुलगी असू द्या, तिला घरी बोलवणं गरजेचंच आहे. आजकाल सर अशी वस्तुस्थिती आहे, मिहुनी आली की मिहुनीला नॉनव्हेज बनेल, पण सख्या बहिणीला बोलवायची हिंमत होत नाही सर कोणाच्या. घाबरतात लोक. ही सत्य परिस्थिती. हो, हे चालू आहे. कोणाला राग आला तरी नाही, पण मला नाही काय होतंय, वाटत, पण मी बोलते सर तुम्हाला. हो, बुध खरंच, बुध ग्रह जर स्ट्रॉंग, सासूला माणूस फोन करेल परंतु आपल्या आईला फोन लावत नाही, किंवा बहिणीला, मेहुणीला 10 फोन येतील. तुम्हाला सांगते, बहीण आली तर तिला घरी थांबायला त्या भावाला वेळ नसत्या, पण मेहुणी आली तर तिच्यासाठी पाहिजे ते करू शकते. आणि ह्याच्यामुळं काय, मी म्हणत नाही की सर मेहुणीला सगळ्यांना सारखं प्रेम द्या, परंतु तुम्हाला जर बुध ग्रह खरंच, आणि बुध हा बिझनेसचा ग्रह आहे सर. व्यापार ज्याला बिझनेस स्ट्रॉंग करायचा आहे त्यानं बुध ग्रहाच्या रेमेडी केल्याच पाहिजेत. मी सर एक स्टीलची अंगठी सांगते तुम्हाला, सांगते कारण मी सुद्धा वापरले सर. बरोबर. जर तुम्हाला खरंच की सर, आणि जरुरी नाही की कोणाकोणाला 5 पण येतो सर ह्याच्यात, 50 रत्न पण आपण बिझनेससाठी वापरू शकतो. परंतु तुमची कुंडली कुठल्या लग्नाची आहे त्याच्यावर, स्टोन कुठलं वापरायचं त्याच्यावर, किंवा किती डिग्रीत बुध बसलाय, उच्च आहे, नीच आहे, स्थायी, व्यस्त आहे, हर चीज बघावी लागते सर. आणि त्याच्यानंतर ते स्टोन वापरावं लागते. आणि बुध ग्रह जर तुमचा वीक असेल, तुम्ही 1 सोडून 10 बिझनेस करा सर, कधी सक्सेस नाही. बरोबर. आणि ज्यानं आपल्या घरातल्या बहिणीला, मुलगीला मान दिलाय, बहिणीच कसं असते सर, तिची अफाट श्रीमंती असू द्या, परंतु तिला भावाची एक ब्लाउज पीसची तरी आशा लागून राहतेच, किती श्रीमंत असू द्या तुम्हाला. परंतु जर तुम्ही बुध ग्रहच नाही स्ट्रॉंग केला, तुम्ही कधी सक्सेस होत नाही सर.
हो, इतका इम्पॉर्टंट आहे बुध ग्रह. बुध ग्रह इतका आहे. कारण ज्या पद्धतीनं हे 3 तामसिक ग्रह आहे, बुधला एक वेगळं स्थान आहे बुध ग्रहाला. आणि बिझनेससाठी बुध ग्रह स्ट्रॉंग, कुठलाही ग्रह स्ट्रॉंग नसला पाहिजे. एक बुध ग्रह स्ट्रॉंग असेल तर तुमचा व्यापार 100% चांगला चालतो. हो, आणि बुधच्या अफाट रेमेडी आहे त्या. हिरोमूग आहे, पक्ष्यांना हिरोमूग घाला, गाईला हिरोमूग चारा, बहिणीला माहेर करा. भरपूर बुधच्या तांब्याच्या पैशाची रेमेडी आहे, वाहत्या पाण्यात सोडायची. कधी कधी बुध बीक असेल, हिरवा कलर वापरायचा नाही. त्याच्यानंतर तुमचं शरीरावर त्रास असेल, दातांची प्रॉब्लेम, कारण बुधला दातामध्ये सुद्धा जागा आहे. कारण सहज कधीतरी दात दुखायला चालू होतो, आपण ट्रीटमेंट घेतो, त्यावेळेस बुधची सूक्ष्म दशा 1.5 महिन्याची चालू असते. त्याच्यात मग रूट कॅनल करायला एक 5-6 दिवस जाणं किंवा त्याचे पैसे जाणं, मग ते बुधावर डिपेंड राहते. आणि बुध जर तुमच्या कुंडीत चांगला बसला असेल सर, आणि आपल्याला समजत नाही बुध एवढा चांगला असून पण काही लोकांचा प्रश्न असतील, बुधची महादशा आहे, चांगला आहे, आणि कसं काय मग ती प्रॉब्लेम झाली, मला सांगितलं होतं. परंतु जो वर्षफलामध्ये बुध फिरतो सर, प्रत्येक वर्षी तुमचं बर्थडे होते का नाही सर, बर्थडेट आहे, त्या जन्मतारखेच्या दिवशी तुम्हाला बरोबर सर ते गोचरमध्ये फिरत असते वर्षफलात. मग तो कुठल्या राशीत बसलाय, किती डिग्रीत बसलाय, त्याच्यावर राहते, आणि त्याच्यावर तो आपला आजार राहतो, किंवा त्याच्यावर आपण समजू शकतो की ह्या वर्षी आपल्याला फायदा काय होणार आहे, काय होणार आहे. हे असं नाही की एखादी महादशा येतं त्याच्यात तुमचं सगळं चांगलं होईल, ते नाही, हा तसं होतच नाही सर. तसं होतं पूर्णात वेळेत असं नसतं, पूर्ण वेळेत नसते. बरोबर. आता बुध नंतर तुम्हाला मी गुरुचं गुरु, बरोबर. गुरु हा ग्रह अतिशय पॉवरफुल, भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी. भगवान विष्णूची पूजा केली तर आपोआप शुक्र ग्रह मजबूत होतो, लक्ष्मी माता आपोआपच येत्या. आता गुरु ग्रह सर, एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते. पिवळं चंदन असतं का नाही सर, आपली सेहत खराब असते. लाल किताब म्हणजे एक त्याची रेमेडी आहे. पिवळं चंदन पहिलं त्या आपल्या बेंबीला लावायचं, नंतर मातेला लावायचं, नंतर जिबीला लावायचं, हात धुवायचा, नंतर कपाळाला लावायचं. असं ते लाल किताबची रेमेडी आहे. कारण गुरुग्रह हा आपल्या सर्दी, जुकाम, फुफ्फुस, बरोबर, ह्याच्यामध्ये गुरुग्रहाला जागा आहे. आणि नाभी, आणि आपल्या शरीराचं ब्रह्मस्थान म्हणजे नाभी आहे, बरोबर, बेंबी आहे तुम्हाला. राईट. आणि त्या ब्रह्मस्थानला हळद लावणं म्हणजे ते गुरुग्रह, म्हणजे आपल्या शरीराचं ब्रह्मस्थान ठीक करणं येते सर. राईट. आणि गुरुग्रह जर वीक झाला सर, तर लोक मोठ्या माणसांचा आदरच करत नाहीत. गुरुग्रह वीक असेल तर वयस्कर माणसांचा आदरच नाही, बरोबर, किंमत नाही सर. काय मुलं आई वडिलांना किंमत देत नाहीत. कोण आहेत म्हणजे एक त्यांना युगो येऊन जातो, इगो येतो, रिस्पेक्ट देत नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे जरूर नाही की आई वडीलच, कुणीही मोठी व्यक्ती असू द्या, वडिलारी माणसं असू द्या, बसमध्ये जागा न देणं सर, किंवा उद्धट सारखं वागणं, आणि त्याने तो गुरुग्रह वीक होत जातो. किंवा ज्यांना आपण एखादी महान संत आहेत सर, काय लोक ट्रोल करतात संतांना, आणि खाली कमेंट येतात, काही कमेंट टाकलेले असतात सर, काही म्हणजे आपण ते सांगू पण शकत नाही, बरोबर, अशा कमेंट टाकले, तर तो त्यांचा दोष नसतोय सर, त्यांच्याकडून केलं जातं, ते ग्रह करतो, तो ग्रह करून घेतो सर. तुम्हाला सांग, कारण भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितलेलेच आहे, कर्म कर, फल की इच्छा मत कर, बरोबर. कारण तो करून घेणारच तो आहे, कारण पुढे त्याच्या लाईफ मध्ये सर राहूची महादशा कुणाकुणाला येतच नाहीच येत का मॅम राहूची? आणि सर माझ्या लाईफ मध्ये राहूची महादशाच येत नाही. ओके, मी माझं स्वतःच तुम्हाला, माझी कुंडलीचं जर प्रमाण बघितलं का नाही, मला राहूची महादशाच नाही. मी जन्मताच गुरुची महादशा चालू झाली, आणि माझा मृत्यू चंद्राच्या महादशेत आहे. तुम्हाला तेही माहिती आहे, त्याच्यामुळे मला राहूची महादशाच येत नाही. आणि मी राहूवर पण तुम्हाला सांगते, तसंच जे ट्रोल करणार आहेत किंवा कुणाला नाव ठेवणार आहेत, गुरु त्यांचा खरंच वीक असतो, तुम्हाला सांगते. कारण एखाद्या महान संतांना, महान व्यक्तींना, आज त्यांना एवढ्या उंचाईवर काही लोक, आज श्री श्री रविशंकरजी आहेत, महान व्यक्ती आहेत का नाही सांगा, किंवा भरपूर लोक मोठे आहेत, बरोबर, त्यांना तुम्ही आम व्यक्ती, कारण ह्यांना वेळ देवान तेवढे दिल्या, फक्त ट्रोल करण्यासाठी, ट्रोल करायला वेळ दिला. तुम्ही आज त्यांना बघताय,
असं कमेंट टाकताय त्यांच्यावर, म्हणजे त्यांचा गुरुग्रहच वीक आहे, तो त्यांचा दोष नाही. बरोबर मॅम. गुरुसाठी आपण काही रेमेडी देऊ शकतो का? हो, गुरुसाठी रेमेडी मी इथं सांगू शकते की सर, मी पाठीमागच्या पॉडकास्टमध्ये एक सांगितलेच की ब्रह्मस्थानावर हळदीचं पाणी शिंपडायचं. शिंपडायचंय. हा तुम्ही सर जर गुरुग्रह तुमचा वीक असेल हा तर केळी कधी कधी मंदिरात दान करायचे सर. केळी दान करायची. केळी ओके. मंदिरात दान करायची. आणि जर केळी मंदिरात दान केली किंवा हरभऱ्याची डाळ मंदिरात दान, वाहत्या पाण्यात सुद्धा हरभऱ्याची डाळ जर दान केली तर गुरुग्रह तुमचा मजबूत होतो सर. ओके. आणि कधीही सर तुम्हाला सांगते, मंदिरात कधी नारळ फोडायचा नसतो सर. नाही फोडायचा मंदिरात नारळ. तो आपण स्वार्थासाठी फोडला. हा. नारळ फोडून तिथं पाणी हे करून ते खोबरं आपण घरी घेऊन आलो थोडस एक ठेवतो आणि बाकी घरी घेऊन. कारण जे पण कोणी पॉडकास्ट बघतंय त्यांनी सर्वांनी बघा, कधी नारळ फोड नका. कुठल्याही देवाला नारळ अर्पण करा जाऊन. अर्पण आहे असा खरं सर, छान त्याचा इतका छान रिझल्ट आहे तो की जबरदस्त आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते सर, शुक्रग्रह म्हणजे आपली पत्नी, शुक्रग्रह म्हणजे लक्झरी लाईफ, शुक्रग्रह म्हणजे आपली स्किन, शुक्रग्रह म्हणजे शुगर सर. आणि शुक्राची महादशा जर चालू झाली का नाही सर, आता कुंडली बघितल्यानं मी लोकांना सांगते की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम आहे का, रॅशेस होणं सर, मोठं मोठं गांधी किंवा होतं स्किनला प्रॉब्लेम, काय काय होतं. आणि हे त्यांना 100% शुक्राची महादशा असते. आणि शुक्र नीच असेल तर शरीरावर दाग पडणं सर गॅरंटी. शुक्राशिवाय ते शरीर स्किनला प्रॉब्लेम कुठला ग्रह देऊ शकत नाही. शुक्र नीच असला तर. शुक्र नीच असेल तर. आणि त्याच्यानंतर शुक्र तुमची कुंडली बघितली सर तर त्या शुक्र कुंडलीमध्ये 2 लग्नाचे योग आपल्याला दिसून येतात. ओके. हा. त्याच्यानंतर वास्तूमध्ये आग्नेय कोणा शुक्राचा तो वीक असेल तर घटस्फोटाचा योग. बरोबर. शुक्र नीच असेल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आणि शुक्र जर स्ट्रॉंग असेल सर तर लक्झरी लाईफ. पण शुक्राची महादशा सर तारुण्यात कधी येऊ नये. जी मुलं उभरती आहेत त्यात कधी शुक्राची महादशा येऊ नये. म्हणजे काय एज मध्ये नको यायला तरी सर मी तुम्हाला सांगेन की 13-14 वर्षापासून येऊ नये. तेव्हा नको यायला. का माहितीये का, त्यांना रेमेडी माहित नसते सर. शुक्र आणि राहूची ती अफेअर करायला लावणार, शिक्षणात नाही, बाहेर डोकं जाणार सगळं. शुक्र केतू तसंच काहीतरी, शुक्र शनी तेच सर. आणि ज्यावेळेस सर तुम्हाला सांगते मुलं काहीतरी बनणार असतील आणि शुक्र शनी झाला की लगेच शुक्र राहू झाला की शुक्र केतू, म्हणजे ते 1.5-2 वर्षाच्या युतीच बनलेली असत्या. आणि शुक्राच्या महादशेत हे 6-7 वर्ष गेले तर राहिलं काय सर सांगा. आणि करिअरच खराब झालं आणि मग मुलं त्याच्यात गुरफटली जातात. आणि जरी लग्न झालं असले सर तरी पण घटस्फोट होते. प्रत्येकाचाच होत नाही सर. जर कुंडलीत शुक्र नीचच असेल सर, बरोबर, नीच असेल तर तो कसा बसलाय त्याच्यावर डिपेंड राहते सर. कमी वयात शुगर होणं सर मुलांना. कमी वयात शुगर का होते, म्हणजे कुंडलीमध्ये शुक्र खरंच सर खराब असते. आणि त्या शुक्रासाठी जर रेमेडी केल्या तर मी एक शुगरसाठी रेमेडी सांगेन सर. ज्या लोकांना शुगर आहे करून बघा, परंतु चेक करावं लागते सगळ्यांना सांगते. कारण 2 क्लायंटचे माझ्या असं झालं, मी रेमेडी सांगितली आणि एकदम शुगर पूर्ण कमी झालेली होती. आणि त्यांनी चेक केलं नव्हतं. म्हणून सांगते की दही आणि कापूस, पण कापूस एकदम क्लीन पाहिजे, त्याच्यात बिलकुल कसलाही कचरा वगैरे काही नाही पाहिजे, बिलकुल एकदम क्लीन असं कापूस. आणि द्रोण मिळते, कागदी द्रोण, ज्याच्यात नदीत सोडणार, त्याच्यामध्ये थोडस दही प्रत्येक शुक्रवारी मंदिरात द्यायचंय सर. ज्यांना शुगर आहे छान रिझल्ट येतो त्याचा. कारण मी माझा मोठीपणा सांगत नाही सर, मी ज्यांना इंजेक्शन चालू होती शुगरची ह्या उपायानं कमी झालं. आता काय काय म्हणणार असं जर झालं तर शुगरला मग डॉक्टरांची काय गरज आहे, आहेत बोलणारी लोक. परंतु जे लाल किताबमध्ये आहे ते मी सांगते सर, माझ्या मनाचं काय सांगत नाही. कारण ते लाल किताबमध्ये प्रत्येकाला आहेच असतं सर. आणि जर तुम्हाला लक्झरी, मी पाठीमागच्या वेळेस सर अत्तरचं नाकाला सांगितलेलं. हो, नाकाला 6 वेळा लावायचं. 6 वेळा शुक्रासाठी एक रेमेडी सांगितलेली होती की नाकाला 6 वेळा अत्तर लावायचं म्हणून. आता मी तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये शुक्रासाठी आणि पैशासाठी सर असा एक स्विच वर्ड देईन.
ओके, शुक्रासाठी आणि हा. पैशांसाठी स्विच वर्ड आहे. स्विच वर्ड देईन मी की तुम्ही तो करून बघायचा आहे सर, तुम्हाला सांगते. आणि ब्रिंग गोल्ड, ब्रिंग गोल्ड. हा. ओके. कारण ज्यांना सोनच भेटत नाही सर. हम्म. ब्रिंग गोल्ड, ब्रिंग गोल्ड, ब्रिंग गोल्ड. किती वेळा म्हणायचं मॅम? तुम्ही 51 वेळा म्हणा, दिवसभर कितीही वेळा म्हणा. मी म्हणत नाही की किलोनं सोनं भेटेल तुम्हाला, परंतु तुम्हाला सोनं मिळायला चालू होईल. तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपानं ते मिळेल आपल्याला. आणि इतका छान हा स्विच वर्ड आहे तुम्हाला. मॅम खरंच फरक पडतो का असा हे नक्की words म्हणून? नक्की. मी सर पाठीमागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं कॉनवॉलेक्सा, कारण कॉनवॉलेक्सा हा इटालियन स्विच वर्ड इतका छान आहे सर की खरंच फरक पडलाय. खरं जे बघत असतील पॉडकास्ट मी त्या लोकांनी कोणी म्हणू द्या, नाही त्यांचा विषय तो. मी मग सांगते आणि तुम्ही एक 8 दिवस करून बघा सर, ओके. आणि ह्यांना पण करायला हवं. मोहितला पण सांगतो करू म्हणून. कॉनवॉलेक्सा, कॉनवॉलेक्सा, कॉनवॉलेक्सा. आणि इतका छान स्विच वर्ड आहे हा की. आणि लुई टेक्लिया, लुई टेकिया. टेक्लिया, ओके. लुई टेक्लिया. लुई टेक्लिया. आता कॉनवॉलेक्सा आणि लुई टेक्लिया मध्ये फरक काही सुद्धा नाही. दोन्हीही मंत्र नाहीत, पण मंत्रापेक्षा कमी नाहीत. हो. जो महालक्ष्मीचा मंत्र जसा असतो का नाही, तसे हे मंत्र नाहीत, पण स्विच वर्ड आहेत. स्विच, आता तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, हो. तुम्ही तुमच्या जॉबमध्ये स्विच केलं म्हणजे काय केलं सांगा? चेंज केला. हा, बरोबर का? आणि हे स्विच वर्ड असं आहेत सर की आपले जे शरीरात जी निगेटिव्ह शक्ती आहे त्याला पॉझिटिव्ह मध्ये आणायचं काम हे. स्विच वर्ड करतात. ओके. आणि म्हणून शुक्र ग्रहासाठी लुई टेक्लिया म्हणा किंवा कॉनवॉलेक्सा किंवा ब्रिंग गोल्ड छान काम करते सर. बघा तुम्ही हो. कुठलाही एक मी एक्झाम्पल म्हणून कॉनवॉलेक्सा म्हणा किंवा लुई टेक्लिया म्हणा किंवा ब्रिंग गोल्ड म्हणा, फरक पडणारच आहे. बघा बघा सर. हो. इंटरेस्टिंग आहे. आपल्या पॉडकास्ट मध्ये आपल्याला ग्रहांसोबत याची माहिती मिळाली, स्विच वर्डची पण स्विच वर्ड मी थोडं त्याच्यात चालू केले सर. ओके, तुम्ही रिसर्च चालू केलाय. चालू केलाय की कारण लोकांना मंत्र म्हणा एवढा वेळ भेटत नाही, मंत्र म्हणाले इतक्या वेळी एवढा वेळ भेटत नाही. आणि हे जे स्विच वर्ड आहेत तुम्ही कधीही म्हणू शकताय, लेडीजने, पुरुषांनी, मुलांनी कधीही म्हणू शकताय. पण त्याच्याबरोबर तुमचं काम पण पाहिजे सर, मेहनत पाहिजेच. आणि बिना मेहनतीचं हे स्विच वर्ड म्हणून काय पैसा येणार नाही. येणार नाही. त्याच्या संग तुमचं का. आता मी पाठीमागच्या वेळेस प्रोसोपॅर एक तुम्हाला सांगितलं, प्रोसोपॅर. हा, ज्यांचा बिझनेस बिलकुल ठप्प आहे, क्लायंट येत नाही. प्रोसोपॅर मी म्हणत नाही की लाईन लागल तुम्हाला, परंतु तुम्हाला जाणवल की कालचा दिवस आणि आजचा दिवस फरक आहे, ह्याच्यात गॅरंटी भर. कारण स्विच वर्डच तसं आहे. बरोबर आहे. कारण ते निगेटिव्ह काढून टाकते आपल्या मनात आणि पॉझिटिव्ह विचार आणते. बरोबर. आता तुम्हाला त्याच्यानंतर शनीचं सांगते सर. शनी. शनी हा ग्रह सर एकमेव असा ग्रह आहे की कर्मानं ठीक होणार. कर्म चांगले तर आपण आपला ग्रह चांगला करू शकतो. शनी. आणि शनी हा प्लॅनेट इतका छान आहे सर. मी स्वतः म्हणते की शनीची महादशा आलीच पाहिजे सर आयुष्यात. शनीची हो. किती वर्षांची असते मॅम? 19 वर्षाची असते. 19 वर्ष शनीची महादशा असते. ओके. प्रत्येकाच्या आयुष्यात इलच असं नाहीये. नाही पुन्हा कोणाला नाही येत सर. नाहीये. कारण मी कसं सांगितलं की मला राहूची महादशाच नाही, कारण माझा जन्म झालाय गुरुच्या महादशेत. बरोबर. आणि एक महादशा किती वर्षांनी येते तरी? प्रत्येक महादशा अशी. प्रत्येक महादशाचं वेगवेगळं टाइम आहे. गुरुचं 17 वर्षाचं, शनीचं 19 वर्षाचं, राहूचं 18 वर्षाचं, शुक्राचं 17 वर्षाचं, असं प्रत्येक महादशेचं वेगवेगळं टाइम आहे. बरोबर. आणि शनी हा 19 वर्षाची ज्यावेळेस महादशा येते का नाही सर, आपल्या स्वतःला माहित असतं आपलं कर्म काय आहे, इतरांनी म्हणून काय चालत नाही सर. बरोबर. मी कधी 7.5 घाबरली नाही सर, आणि महादशेला पण नाही घाबरत. कारण गुरुनंतर शनीचीच महादशा चालू होती, शनीनंतर बुधची, बुध नंतर केतू, केतू नंतर शुक्र, असं प्लॅनेट आहेत आणि त्या ग्रहाच्या नुसार महादशा चालू असत्या. आणि जर शनी तुमचा स्ट्रॉंग झाला ना सर, शनी स्ट्रॉंग होण्यासाठी सगळ्यात बेस्ट सर मी एक रेमेडी खोबरेची ती सांगितलेली होती. हो मागच्या पॉडकास्ट. एवढ्या लोकांना रिझल्ट आलाय सर त्याचा की खरंच जबरदस्त रिझल्ट आलाय, जे कर्जाला पण आणि शनीला पण. तर आज मी तुम्हाला आणि शनीसाठी एक सांगते. शनीसाठी रेमेडी. ती रेमेडी इतकी पॉवरफुल आहे सर. ज्या मुलांना व्यसन लागते, ड्रिंकचं व्यसन असते, अल्कोहोलचं किंवा सिगारेट पिणं, म्हणजे व्यसन कुठले, राहूचं काम आहे स्टार्ट करणार, बुद्धी घालणार थोडस की पी म्हणून. आणि शनीचं काम आहे लत लावणं, डुबवणं त्याच्यात. आणि पॉवरफुल रेमेडी त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की जी पण कोणी मुलं पितात किंवा व्यसनी आहारी आहे त्यांच्या आईने, कारण
शनी हा ग्रह आईसाठी अतिशय पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह काय आईला मानणारा ग्रह आहे. मानणारा ग्रह आहे तुम्हाला सांगते. तर आईनं बाबळ असते सर, म्हणजे बाबळीचं झाड, बाभळीचं झाड. हो बबुलका पेड, बरोबर. काटेरी असते, हो त्याचा बुंदा काळा असतोय. जो झाडाचा बुंदा जो असतो तो काळा असतोय, काळा म्हणजे शनीचं. बाबळीचं झाड शनीमध्ये येते. त्या बाबळीच्या झाडाखाली 43 दिवस मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा. शनिवारी स्टार्ट करायचं आणि 43 दिवस चालायचं. आणि जरी नाही 43 दिवस झाले तर 43 शनिवारी लावू द्या. जो व्यसनी आहे त्याचं व्यसन सुटत आलेलं दिसून येईल आणि तो संसाराला लागलेला दिसत. व्यसन बंद होऊन जाईल. व्यसन बंद, कारण स्लो कारण हे लाल किताबचे रेमेडीज आहेत की जडपासून, कारण लगेच रिझल्ट येत नाही. लोकांचं कसं आहे सर, माझे क्लायंट पण आहेत काय उलट सुलट उपाय करून आम्हाला काय फरक पडला नाही सर, कारण रिझल्ट 43 दिवसाच्या रेमेडी जोपर्यंत पूर्ण होत नाही त्या तोपर्यंत रिझल्टच येत नाही. पण बरोबर. जर रिझल्ट आला तर अमेझिंग रिझल्ट येतो सर. लोक रेमेडीज करत नाही आणि मग नंतर म्हणतात की आणि result लग्नाच्या रेमेडी, तर लग्नाचे एवढे इश्यू झाले तरी कसं लग्न होणार. हे शनीचं जर सप्तम स्थानात जर शनी असेल सर, तुम्हाला एक लग्नाचं सांगते, सप्तम स्थान म्हणजे आपलं लाईफ पार्टनरचं स्थान. ओके. ह्याच्यात जर शनी असेल तर काही पंडितांचं म्हणणं असं आहे, काही ऍस्ट्रोलॉजरचं म्हणणं असं आहे की ह्यांच्या लाईफमध्ये वैवाहिक सुखच नाही, परंतु लाल किताब त्याच्यासाठी रेमेडी घेऊन बसले सर, आणि ते शनीच्या रेमेडी आहे त्या. ओके. आणि रेमेडी केल्याशिवाय रिझल्ट येतच नाही. तसंच मी तुम्हाला जी बाबळीचा जो उपाय सांगितला त्याच पद्धतीनं, आणि कुणाला जर असेल सर असं व्यसन, तर एक मी स्विच वर्ड त्याच्यासाठी सांगते. व्यसन दूर होऊन जातं. व्यसन दूर होऊन जातं. ते तू कुणी म्हणायचा तो वर्ड? आता समजा एक्झाम्पल मोहित ना, हो मोहितला व्यसन आहे म्हणून समजा. ओके. बरोबर का? समजा तसं मी सांगतो मोहितला एकही व्यसन नाहीये, ऑन कॅमेरा सांगतो. पण मॅम बरं हो द्या, मोहित नाही मोहितलं व्यसन एक्झाम्पल म्हणून कुणी व्यक्ती आहे तुम्हाला सांगते. आणि त्या व्यक्तीचं काय करायचंय सर, एक कागद घ्यायचंय आणि त्या कागदावरती महेश म्हणा, मुली म्हणा तुम्हाला सांगते, त्या मुलाचं नाव ज्याला व्यसन आहे, आणि त्याचं नाव लिहायचं आणि उच्चाटन. आता महेश दारू उच्चाटन, बरं, महेश सिगारेट उच्चाटन. ओ हे मोहित दारू उच्चाटन असं. आणि 108 वेळा म्हणायचंय, कागदावर लिहायचं. 108 वेळा लिहिलं तरी पण चालते, नुसतं एकदाच लिहून 108 वेळा म्हणलं तरी चालते. ओके. आणि मेणबत्तीवरती तो कागद जाळायचा आहे आणि तो कागद जाळून त्याची जी राख उरत्या कागद जाळायला, ती राख बाहेर जाऊन फुकायची आणि ब्रह्मांडाला विश्वाला सांगायचंय की तुम्ही ह्या व्यक्तीची दारू सोडा किंवा सद्बुद्धी द्या. बरोबर. एक 8 दिवस तसं करायचं, 43 दिवस 8 दिवस केलं तर तुम्हाला जाणवलं की त्याच्या व्यसनात किती फरक पडायला लागला. आणि 43 दिवस केलं तर ते पूर्ण सुटेल. म्हणजे असं एखादा मुलगा आहे मनीष नावाचा, त्याला व्यसन, मनीष दारू उच्चाटन कागदावर लिहायचं आणि पांढरी मेणबत्ती असते त्याच्यावरती ते जाळायचं, पांढऱ्या मेणबत्तीवर जाळायचं. ओ खूप इम्पॉर्टंट आहे मॅम, कारण ते म्हणजे स्विच वर्ड आहेत का नाही, उच्चाटन त्याच्यातला शब्द आहे. उच्चाटन जे बुक आहे का नाही, बरोबर, त्याच्यामध्ये हे आहे सर तुम्हाला. आणि मी एक क्लायंटला दिलेलं होतं तर त्याला रिझल्ट आला चांगल्या प्रकारे. ओके, फरक पडला. कारण शनी मी तुम्हाला काय सांगितलं की डुबवणारा आहे व्यसनामध्ये. कारण शनी ग्रहच असा आहे की कर्म, आणि तो पहिल्या जन्माचं घेऊन आलेला असते का नाही, ते हिथं फेडणं गरजेचं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर त्याच्यात आहे तू म्हणजे रेमेडी, परंतु मला ह्याचा रिझल्ट वाटला. बरोबर. त्याच्यामुळे हे छान आहे. आता मॅम, आता पुढचा कोणता ग्रह? राहू. सगळ्यात चांगला पण ग्रह राहू आणि सगळ्यात खराब पण ग्रह राहू. ओके. राहू ज्याला तारी त्याला कोण मारे, आणि राहू ज्याला मारी त्याला कोण तारी. राहू प्लॅनेटला सर्वजण घाबरतात सर, कारण मी तुम्हाला एक सांगते, इथून वर राहूला जागा आहे आणि डोक्यात फक्त मेंदू आहे सर आपला. बरोबर. आणि त्याच्यावर किती सेन्सर आहे ते सर, ज्या पद्धतीने गाडीत सेन्सर असते ती त्या पद्धतीने, आणि त्या सेन्सरवर कब्जा करणारा ग्रह म्हणजे राहू. तो काय करणार, आपल्याकडून काय करवून घेईल सांगू शकत नाही, आपली बुद्धी कुठं जाईल. मी तुम्हाला सांगते सर, राहूची व्याख्याच अशी आहे की जो घर सोडून जातो तो राहू सर, राहूच्या महादशे. ओके. जो संन्यासी होतो तो राहूच्या महादशे, तो राहूच सर. ज्याला वेळ लागते सर तो राहू, कारण बुद्धी संन्यासी हे चांगलं म्हणजे चांगल्या ह्याच्यातला झालं ते. पण संन्यास कोण घेतं, की जो आयुष्याला कंटाळला आहे किंवा जो खूपच आध्यात्मिक गेलेला आहे तो व्यक्ती संन्यास घेतो. तुम्हाला सांगते का, म्हणजे तो राहू, आणि राहू ही बुद्धीची देवता आहे. बरोबर. कारण बुद्धीवर त्याचा फरक असतो. तुम्हाला सांगते, आता चांगल्यासाठी संन्यास घेणं ह्याच्यात
योग साधनेमध्ये जाणं किंवा एक महान हस्ती बनणं, तो वेगळा संन्यास. आणि संसारातून संन्यास घेणं, तो वेगळा. म्हणजे कंटाळून जाणं, संसाराला कंटाळून जाणं, तो संन्यास. आणि तो राहूच करावा लागतो. राहू एखाद्याचा मर्डर होतो सर, मला करायचं नव्हतं आणि झाला, तो काम करायला लावणारा राहू आहे सर. कारण बुद्धी देतोय ना तो. कुठं बुद्धी फिरवल राहू सांगू शकत नाही. बरोबर आहे. आपली विष्ठा म्हणजे राहू सर, आणि आपल्या घरातील टॉयलेट म्हणजे राहू. बरोबर आहे. किती खतरनाक ग्रह आहे सांगा. टॉयलेट मध्ये त्याला जागा आहे राहूला, म्हणजे राहू किती खतरनाक ग्रह आहे सांगा. आणि राहूला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर मी पाठीमागच्या वेळेस सांगितलं की सरस्वतीची पूजा करा. सुका नारळ, अँटी क्लॉक उतरून वाहत्या पाण्यात, पण ते प्रत्येकाला येत नाही. कुंडलीमध्ये कसा राहू बसलाय त्याच्यावर डिपेंड राहते. चांदीचा हत्ती घरात ठेवणं, हे राहूच्या रेमेडी येते, पण ते कुंडलीनुसार राहते. कुंडली बघूनच ते करायचं, नाही तर ते रेमेडी डायरेक्ट केली तर प्रॉब्लेम होते. तर मी राहूसाठी तुम्हाला, राहू घरात पैसा थांबून देत नाही सर. राहू टिकून येतात घरात पैसा, अजिबात टिकून देत नाही. म्हणजे जर तो कुंडलीत चुकीच्या जागी असेल तर, चांगल्या जागी असेल तर तो टिकतो, मग छप्पर फाडकेली येतोय सर. हो. जर तुम्हाला सांगते, राहू जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर एक चांदीचा चकोर तुम्हाला सांगते. चांदी म्हणजे राहू पण आला आणि चंद्र पण आला. चौकोर म्हणजे 4 अंक. 4 अंक म्हणजे कुंडलीतील 4थं घर. 4थं घर म्हणजे चंद्राचं घर. बरोबर. आणि तो चांदीचा चौकोर लाल कापडामध्ये शिवून तुम्ही आपल्या घराच्या तिजोरीत स्थापन करायचंय. महालक्ष्मी नारायण योग ह्याला म्हटलं जातं. महालक्ष्मी नारायण योग. घरात पैसा, ज्याच्या घरात पैसा टिकतच नाही, आजारपणाला पैसे जाणं, व्यसनाला पैसे जाणं, विनाकारण कामानिमित्त खर्च होणं वेगळं आणि विनाकारण खर्च होणं वेगळं. बरोबर आहे. राहू हा ग्रह घरातील खराब इलेक्ट्रॉनिक सामान खराब करायचं काम करतो. कारण खराब इलेक्ट्रॉनिक सामान म्हणजे राहू. कधी फ्रीज खराब होणं, कधी वॉशिंग मशीन, कधी मोबाईल खराब होणं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सामान खराब होणं म्हणजे राहू. आणि जर राहू तुमचा स्ट्रॉंग असेल सर, त्याच्यासाठी पण रेमेडी भरपूर आहे त्या वास्तूमधल्या. चांदीचा पत्रा घराच्या उंबरट्यात पूर्ण, चांदीच्या डबीत मध भरून घराच्या पायात घालणं. ज्यावेळेस वास्तूचे पाया घालतो ते वास्तुविजेचा विषय सर, तरी पण मी तुम्हाला, कारण राहूच्या भरपूर रेमेडी आहेत. चांदीचा हत्ती जर तुम्ही घरात ठेवला तरी सुद्धा राहू इतका शांत होतो की जबरदस्त. अचानक वाद करायला होणारा ग्रह म्हणजे राहू, विनाकारण भांडण. पंचम स्थानचा जर राहू असेल सर आणि तो नीचचा असेल किंवा विरुद्ध राशीत बसला असेल किंवा त्याच्या दृष्टिकोनाची जर पडत असेल तर पिता पुत्राचं त्या घरामध्ये कधीच पटणार नाही. दोघांमध्ये भांडण. 9व्या घरात जर राहू असेल सर, तुम्हाला सांगते, भाग्यस्थान नीचा जर राहू असेल आणि तो नीच असेल आणि चुकीच्या राशीत जर बसला असेल तर त्याचं वडील लहानपणी जर वारलेलं असतील किंवा वडिलांच्या पासून लांब असेल तर तो आणि वडील एकत्र राहणारच नाहीत. राहूची व्याख्याच अशी. हे सगळं ग्रह एक वेळ चांगलं, परंतु राहू ग्रह आणि राहूपेक्षा केतूचं मी तुम्हाला, केतू त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. केतू खतरनाक. केतूची महादशा त्रास देते ना. आता राहूला हितून वर जागायचं तुम्हाला सांगते, कारण राहूला शांत करायला चांदी सगळ्यात बेस्ट. आणि नाहीच काय केलं सर, फक्त आपल्या घरामध्ये सरस्वतीची मूर्ती, पाठीपाक पण मी सांगितलेली, सरस्वतीची मूर्ती ठेवणं गरजेचं आहे सर. ओके. कुणी ठेवू द्या. आपल्या मुलांना शिक्षण, कारण शाळेत आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेलं आहे सर, तिथे सरस्वतीचं पूजन असायचं. शाळेत पाठीवर सरस्वती पूजन असायचं. आणि आपल्या शाई जो आपण पेन लिहितो त्याचा कलर आहे निळा, आणि राहूचा कलर निळाच आहे. राहू निळा. टॉयलेट मध्ये आज टॉयलेट क्लीनर निळ्याच कलरचे येते, हार्पिक निळ्याच कलरचे, कुठलेही असते पण ते निळ्याच कलरचे तुम्हाला, कुठल्याही कंपनीचं. कारण निळा कलर राहूला आवडतो. सरस्वती मातेसाठी पण पेन, त्याची इंक ब्ल्यू कलरची निळीच आहे सर. म्हणून राहूला सरस्वतीची पूजा करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांचा राहू वीक आहे त्यांनी सरस्वतीची पूजा केली. स्ट्रॉंग सुद्धा सर, बुद्धी असेल तरच तुम्ही संसार करणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला बुद्धीच नाही, काही उपयोग नाही. हा पॉडकास्ट उपयोगाचा नाही, मी बडबडते हे उपयोगाचं नाही सर. मेन तर बुद्धी, आणि बुद्धीवर अटॅक आहे राहूचा, कारण त्यानं मेंदूला कब्जाच करून ठेवलाय. बरोबर. तो सेन्सर चालवतोय सगळं, त्याच्याच हातात आहे. ते काय करायचं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही सगळं ग्रह
पण राहू स्ट्रॉंग कुंडलीत असणं गरजेचं आहे सर. गरजेचं आहे. तो व्यसन लागून देणार नाही सर. हम्म. शाळेत चांगलं, बिझनेसमध्ये चांगलं करून बुध ग्रह बिझनेससाठी आहे जरूर, हो. पण बुद्धी लावणं, बुध ग्रह बी बुद्धीच आहे. आणि जर तुमची बुद्धीच नाही चालली, प्राणदशा जर आली ना सर, क्षणात ऍक्सिडेंट करते, क्षणात कोम्यात नेते, बुद्धी वीक. प्राणदशा असते का? महादशा, हा 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 परत महादशेत अंतर्दशा असते, बरोबर बरोबर. अंतर्दशेत प्रत्यांतर दशा असते सर, हा. प्रत्यांतर दशेत सूक्ष्म दशा, आणि सूक्ष्म दशेत प्राणदशा असते. आणि प्राणदशेत राहूच जर आलेला असला सर, ऍक्सिडेंट केला की डायरेक्ट कोम्यात. हो. हे राहूचं काम आहे. म्हणून राहूला स्ट्रॉंग करण्यासाठी खरंच जेवढं चांदी एवढ्या रेमेडी, चांदी, सरस्वती, सरस्वतीची पूजा. मी पाठीमागे सांगितलं असेल सर, जेवढ्या मोठ्या कंपन्यांच्या किंवा ऑफिस मोठी मोठी आहेत त्यांच्या वास्तूत मी बघितले सर, एवढ्या उंच सरस्वतीच्या मूर्ती त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेल्या आहेत. हा. एंट्री करताना पहिले सरस्वतीचं दर्शन दर्शन. आणि नंतर आतमध्ये जातात लोक सर. हो, बरोबर. कारण बुद्धी त्यांच्या बिझनेसला, ह्या त्यांचे जे आहेत क्लायंट, त्यांनी कुठं खराब करू नये, ह्यांची बुद्धी व्यवस्थित चालली पाहिजे. निळं फूल सरस्वतीला चढवणं, हम्म. हे राहूची रेमेडी आहे सर. कारण टॉयलेटला मी तुम्हाला सांगितलं हार्पिक किंवा दुसरे ब्रँडचे आहेत, बरोबर. तर ते निळच असते सर. आता काय काय लोक सांगतात की टॉयलेटमध्ये नमक ठेवा म्हणून, हा. खरं ते माझ्या ह्यानं म्हणजे मला ते तुमच्या लॉजिकने नाही बरोबर ते ना. म्हणजे एक आहे थोडं माझं वेगळं सर. नाही नाही, तुमचं रेमेडीज पण तुम्ही भरपूर स्वतः इन्व्हेंट केलेल्या आहे, कारण ट्राय केलेल्या आहे लोकांवर, मग त्या झाल्यानंतर मग तुम्ही लोकांना सांगतात. आता जी लोक नमक न पोचा देतात, साफ हो. करताना नमक टाकायचं आणि त्यांना, सर माझ्या मते कुणाला जर असा अनुभव आला असेल, मला एक असं वाटते की नमक न पोचा जर दिला घरामध्ये नमक टाकून, तर मला असं वाटतं की त्या घरामध्ये वाद वाढत असतील. वाढत असतील. कशामुळे मॅम असं? जेवण जर आपण करतो त्याला चव कशामुळे आहे सांगा सर? मिठामुळे. आहे का नाही? हो. आणि जे जे मीठ आहे हे पाण्यात टाकून आपण तो घरातनं क्लीन करतो, बरोबर का? म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? आपल्या किंवा त्याला खाली हे करतो, त्याच्याने क्लीन करतोय आपण. मला नाही ते. आणि वाटी वाटी भरून, बाउलमध्ये भरून टॉयलेटमध्ये ठेवायला देते ते. लोकांना कसा अनुभव आलाय त्याचा माहित नाही. आपल्याला माहित नाही, बट तुमचं लॉजिक तिथे वर्क, तुम्हाला नाही वाटत ते नाही. किती बरोबर आहे. एक्झॅक्टली. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला केतूची. केतू म्हणजे आपला मुलगा आहे. ओके. घरातला आता मुलगा. मला सांगायचं झालं, शनी म्हणजे चुलता, हा. राहू म्हणजे बी चुलताचे, चुलता. चुलत भाऊ, हा. राहू, शनी राहू. ओके. आणि केतू म्हणजे आपला मुलगा, मुलगा. तुम्हाला सांगते. आणि केतूला आपल्या कमरेपासून खाली जागायचं. केतू डायलिसिस, मूळव्याध, गुडघे, किडनी प्रॉब्लेम आणि पायाची प्रॉब्लेम. तुम्हाला पायच नाही राहिलं सर, म्हणजे जडच काटली जाते ना. मुलगा म्हणजे बी आपली वंशवृद्धी आहे सर, बरोबर आहे का नाही? केतून बघा कमरेपासून खाली आणि डायरेक्ट अटॅक मुलावर. बरोबर. ज्याच्या कुंडलीत केतू बी काय, त्याला संतान मुलगा नसणार आहे सर. आणि मुलगा असेल तर त्यानं कुत्र्याची सेवा करत असणार आहे, म्हणून त्याला मुलगा होतो. कितीतरी केतूचं स्थान 6वं स्थान स्ट्रॉंग स्थान आहे तुम्हाला सांगतो. हो. आणि कधी कधी केतू जर तिथं वीक असेल तर मी विचारते लोकांना, तुम्हाला मुलगा आहे का? कमरेपासून खाली काय प्रॉब्लेम आहे का? नाही, सगळं चांगलं आहे. मग मी नंतर विचारते की तुम्ही कुत्री किती पाळले ती? मग 2 आहे ती मॅडम, 4 आहे ती. म्हणून त्यांना फायदा होतो. मग लगेच फोटो काढून दाखवणार ते आहेत अशी म्हणून. राईट. आणि सुरुवातीपासून आमच्यात कुत्र्याची सेवा आहे, तर तो त्रासच देत नाही सर. आणि केतू हा ग्रह इतका 7च वर्षाचा सर, पण इतका खतरनाक आहे केतू की जनवी केतूची महादशा भोगल्या. एक वेळ शनी बरा, राहू बरा, केतू डेंजर आहे. लय केतू डेंजर आहे. कारण सर तुम्ही कानात वाली घाला, कपाळाला पिवळे चंदन लावा, कुत्र्याची सेवा करा, पण केतू एका क्षणात सर, डायलिसिसला जर माणूस जर नेला असेल तर त्या केतूचा जर उपाय जर ती व्यक्ती सुरुवातीपासून जर करत असेल, एक पॉवरफुल केतूची रेमेडी मी तुम्हाला सांगते. धोती असते, धोतर. हो हो. धोतर काळे किनारीवालं कधी बघितले सर? नाही, गावाकडे राहत असेल त्याला काळी किनारी, लाल किनारीचं पण असतं, काळ्या किनारीचं पण असतं. हा. तर काळ्या किनारीवालं धोतर जर मंदिरात तुम्ही शनिवारी किंवा गुरुवारी ब्राह्मणाला जर दिलं, ओके, अष्टम स्थानचा केतू असेल आणि वीक असेल तो, आणि कमरेपासून खाली काय प्रॉब्लेम असेल, तर ब्राह्मणाला वर्षातून एकदा बर्थडे झाल्यानंतर काळ्या किनारीवालं धोतर दान करायला चालू करा. सर जे पंडित असतात का नाही हो. मंदिरातले, बरोबर. त्यांना दान करायला चालू करा. इतका छान केतू बालीनं तर देतोयच रिझल्ट करण्यात, आणि त्याच्यासाठी पण दिलं तर आपल्याला मुलगा पण छान होणार सर. कमरेपासून खाली काही प्रॉब्लेम राहणार नाही, आणि केतू आहे तो स्ट्रॉंग होणार.
ओके. हे केतूची इतका केतूची रेमेडी केतूची आहे. रेमेडी आहे. आता माझं मॅम केतूचीच महादशा होती, तुम्ही बघितलंच आहे माझं. आता जाण्यात आहे, मग मी आता जास्त रेमेडीज करून अर्थ नाहीये ना. नाही, पण तुम्ही बाली घातली ती स्ट्रॉंगच करून ठेवली. हो हो, बाली आहे. बाली घातली त्यामुळे ते कारण तुमचा केतू वीक आहे, त्याच्यामुळे कायमस्वरूपी बाली वापरणं गरजेचं आहे. कायमस्वरूपी वापरावी कायमस्वरूपी. लागेल. आता तुम्हाला जी शुक्राची महादशा येते नाही, शुक्राच्या महादशेत केतूची अंतर्दशा ज्या वेळेस असेल तुम्हाला सांगते, आणि केतूच्या अंतर्दशेत तुम्हाला सांगते, केतू तुमच्या वर्षफलाच्या कुंडलीत कसा बसतोय. ते बघावं लागेल. भाग्यश असेल तर फायदा, अष्टम स्थानात येतोय का सप्तम स्थानात येतोय, पंचम स्थानात येतोय, किंवा कुठल्या ग्रहात येऊन बसतोय त्याच्यावरचं ते, आणि कसं आहे, उच्च आहे नीच आहे अस्ताय व्यस्त, ते क्लिअर बघावं लागतं. हा, म्हणून प्रत्येक वर्षी कुंडली विश्लेषण करणं गरजेचं आहे. कारण माझी जी जुनी क्लायंट आहेत का नाही सर, प्रत्येक वर्षी असं नाही की लोकांना असं वाटलं पाहिजे की कुंडली बघायला जाय, ह्याच्यासाठी सांगणं नाही, कारण प्रत्येक वर्षी कुंडली बघणं सर. कधी बघा वर्षफलात जी आपली लग्न कुंडली आहे त्याच्यापेक्षा वर्षफलातली कुंडली जी आहे का नाही सर, ती वर्षफलातली कुंडली एक वेगळी बनलेली असते. ओके. वेगळीच बनते बर्थडे झाल्यानंतर. आणि त्या कुंडलीनुसार जर आपण बघितलं की ह्या वर्षी आपल्याला काय त्रास आहे, काय त्रास नाही, आणि लाल किताबचे उपाय आहेत त्याच्यावर. एक लग्न कुंडलीसाठी वेगळं उपाय आहेत लाल किताबचं, आणि वर्षफलासाठी वेगळं आहेत. प्रत्येक बर्थडे झाला की त्या वर्षात वर्षफलातले उपाय करून टाकायचे, म्हणजे एक वर्ष टेन्शन असतं. टेन्शनच नाही असं असते. कारण हे 9 ग्रह जे आहेत सर, माझ्या मते एक निगेटिव्ह एनर्जीपेक्षा खराब आहेत सर. कारण मग कुणी स्टोन घालून फरक पडते, कुणी उपाय करून फरक पडतोय, पण तो 9 ग्रहाला अतिशय जपणं माझ्या मते गरजेचं आहे. मॅम, आपण कॉन्व्होलेक्सचा बघितला, त्याच्यानंतर ब्रिंग गोल्ड बघितला, तर असं काही अजून हेल्थ साठी एखादा आहे का की ज्याच्याने लठ्ठपणा कमी होऊ शकतो कुणाचा? एक स्विच वर्ड आहे सर, तो योग सिद्धीमध्ये यूज केला जातो. योग सिद्धीमध्ये आणि मोठापासाठी लघिमा. लघिमा म्हणजे आपण स्वतः पण म्हणू शकतो सर, आपल्याला ते हलकं फील होतं, त्याला वजन हलकं होत जाते. आणि तो जिथं योग सिद्धी असते का नाही, बरोबर, तिथं ते म्युझिकच असते लघिमा. आणि 51 वेळा जर म्हणलं 160 वेळा लघिमा लघिमा लघिमा, आपण स्वतःला हलकं फील करतो, वजन हलकं होत जाते त्यानं. आणि खरंच छान आहे तो लघिमा. बरोबर. लोकांनी यूज केल्यानंतर ज्यावेळेस कमेंट पडेल त्यावेळेस आपल्याला समजेल की या वर्डमुळे काय कमी होतो. बरोबर आहे. कारण जे स्विच वर्ड आहेत का नाही, माझ्या मते मंत्र साधना तर आहेच आहे, पण मंत्र साधण्यापेक्षा स्विच वर्ड खरंच काम करते सर. खरंच काम करते. कारण इटालियन स्विच वर्ड जे आहेत, मी तुम्हाला म्हटले की तुम्ही इंजिनियर आहे, स्विच केलं नंतर मला ह्याच्यापेक्षा चांगली जॉब भेटली. तसंच निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह जाण्यासाठी हे स्विच वर्ड काम करतं. आपल्या हिंदू धर्मात कसं आहे सर, मंत्र आहेत, लक्ष्मीचं मंत्र आहेत, कुबेर देवताचं मंत्र आहेत. तसंच हे स्विच वर्ड हे इटालियन स्विच वर्ड आहेत की आपल्यात पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी. बरोबर. आणि त्या पॉझिटिव्हिटीनं आपण ते आपल्या जीवनात आणू शकतो, अंमलात आणू शकतो सर. करेक्ट. आणि एखादा शब्द आपण बोललो, आपल्या जिभेवर सरस्वती असली तर ते आपलं काम होतं. तसंच हे कॉन्व्होलेक्सा, प्रोसोप्यारे. बरोबर. आता एक पती पत्नीसाठी मी तुम्हाला सांगते, पती पत्नीचं रिलेशन चांगलं राहण्यासाठी एक स्विच वर्ड आहे सर त्याच्यात, पोलोलिया. इटालियन स्विच वर्ड आहे हा पण. ओके. पोलोलिया. पोलो म्हणजे प्रेम, आणि लिया म्हणजे घेणं, आकर्षण. बरोबर. म्हणजे पतीनं पण पत्नी भांडत असेल तर पोलोलिया. ओके. पोलोलिया दोघांनी पण म्हणायचं, एकमेकाचं जर भांडत असेल ते दोघांनीही, पती पत्नीने वाद जर हमेशा होत असतील तर पोलोलिया हमेशा 160. आणि जरूर नाही की 160 वेळा, तुम्ही दिवसभर पण म्हणू शकताय, कंटिन्यू म्हणू शकतो. आणि जो पती पत्नी बरोबर हमेशा भांडण करत असते त्याच्यात फरक नजर दिसून. मॅम, ग्रहांबद्दल बोललो, स्विच वर्ड बद्दल बोललो, पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आजपर्यंत बघितलेली सगळ्यात पॉवरफुल कुंडली इन केस ऑफ पैसा, म्हणजे पैशाला रिलेटेड अशी, की या म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हा ग्रह, किंवा अशा तुम्ही 100 कुंडल्या बघितल्या असतील की या एका ग्रहामुळे या व्यक्तीच्या आयुष्यात इतका पैसा आहे, किंवा तो एक ग्रह कोणता तरी की जो अब्जोपती बनवतो माणसाला? जो अब्जोपती बनवतो सर, तो ग्रह म्हणजे शुक्र आणि शनी दोन्ही. मी तुम्हाला सांगते सर, भाग्यस्थानी शुक्र शनीची युती येऊन बसायला पाहिजे. दोस्त आहेत दोन्ही. भाग्यस्थानी जर हे 2 ग्रहाची युती जर असेल सर, पण कर्म शनीचं त्याच्याबरोबर चांगलं पाहिजे सर. शनी
घर, गाडी, बंगला सगळं देणारा शनी आहे. शुक्र लक्झरी लाईफ देणारा. लक्झरी लाईफ म्हणजे सर प्रॉपर्टी नव्हे. लक्झरी लाईफ म्हणजे ऐशो आराम. आराम घरामध्ये मेड, जेवण बनव, हर चीज आपल्याला लक्झरी लक्झरी भेटणं. काही लोक सर फक्त साईन करून पैसे कमवतात. एका साईनला ते कितीतरी पगार घेतात आणि पूर्ण दिवसभर कष्ट करण्यासाठी 300 रुपये लोकांना मिळतात. लक्झरी लाईफ मधले मी तुम्हाला सांगते. बरोबर आहे. आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये सर तुम्हाला सांग, पण ते शुक्र शनी कसं बसले हे मेन बघितलं पाहिजे. जर ह्या 2 ग्रहाची युती कशी आहे. शुक्र शनी लव्ह मॅरेज बी करायला होते सर, बाहेर अफेअर बी करायला होते. कर्माचाच विषय आला. बरोबर. तुम्ही कर्म काय करताय. एक क्लायंट होतं सर, मी तुम्हाला सांगते, ह्याच्यावर नाही नाव सांगू शकत त्याचं. इतकी श्रीमंती, अफाट श्रीमंती सर, त्याच्यात अफाट श्रीमंती. आणि त्याला असं एक परस्त्रीचं वेड लागलं सर, तुम्हाला सांगते. आणि तो त्याच्यात पूर्णपणे डुबून गेला सर. आणि माझ्याकडे तो कुंडली दाखवायला आलेला. आणि मी स्टार्टिंगला कुंडली बघितली, लव्ह मॅरेज झाले का, तर ते म्हटले नाही, लव्ह मॅरेज नाही. मग मी म्हणलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं का. त्यांची आई होती त्यांच्याबरोबर, तुम्हाला सांगते. तिची आई म्हणजे त्यानंच तर गेलं सगळं, काय राहिलं नाही. आणि शनी कर्मच आहे हो. परस्त्री ज्यानं माते समान धरले सर, आणि तो शनीचाच भाग आहे. आणि तो भाग्यस्थानी बसलाय. भाग्यस्थानचा शनी इतका अफाट पैसा देतो सर, अफाट पैसा देतो. आणि जर तो वीक असेल, मी तुम्हाला सांगते, कुणीही आपली कुंडली, जे लोक समजत्या कुंडली ज्यांना, त्यांनी फक्त भाग्यस्थानात जर शनी असेल आणि तो वीक असेल, नीच असेल, तर फक्त त्यांनी पिवळा रुमाल वापरायला चालू करावा आणि गुरुवारचा उपवास करायला चालू करावा. रिझल्ट देते सर. कारण भाग्यस्थान हे गुरुचं असेल, तिथे शनी बसलाय सर. बरोबर. तुम्ही रेमेडी ही प्रॉपर जेवढे रेमेडी सर द्यायला लोकांना करायला नाही, खरंच लाल किताबच्या रेमेडी भरपूर आहेत. आणि मला खरंच लोकांना सांगावं वाटतं. आणि आज जे मी आले पॉडकास्टला, की ज्या मुलींची लग्न होत नाहीत सर, मी वास्तूच्या त्या ह्याच्यात पण सांगितलंय, की लोकांनी मला खरंच सांगितलं की मॅडम तुम्ही एक पॉडकास्ट जाऊन बनवायचं आहे, की मुली लग्नाला तयार नाहीत आहोत. आणि नंतर वाद व्हायला लागले, कारण त्या वयात जर तुम्ही नाहीच लग्न केलं सर, तर परत नंतर मुली, आणि ही सत्य परिस्थिती आहे सर, भरपूर पैसा मुली कमवते त्या, आणि कमवला पण पाहिजे, त्यांनी स्वतःचं अस्तित्व तयार केलं पण पाहिजे. एक मी सांगते सर, एक क्लायंट माझं आलेलं होतं. पहिला घटस्फोट झाला काहीतरी पती पत्नीत दोन्हीत, आणि त्यांनी घटस्फोटामध्ये काहीतरी अमाऊंट घेतली असेल, आणि नंतर सर लग्न झालं नाही मुलगीचं. आणि आता ती जवळजवळ 45-46 वर्षाची मुलगी होती. मी म्हंटल आता का होईना, योग एवढ नेऊन. मॅडम पहिला आम्ही घटस्फोटमध्ये पैसे घेतलेले होते, आता मध्ये ते आता आणखीन तुम्ही तसंच पैसे घेचाल, लोक म्हणतील परत आणखीन तुम्ही आम्हाला फसवचाल, म्हणून आम्हाला लग्न होत नाही. बरोबर. म्हणजे असं बरंचसं इश्यू लोकांच्या लाईफ मध्ये आहेत सर, तुम्हाला सांगते. कारण पण माझ्या मते मुलींनी खरंच लग्न करावं. बरोबर. कारण जे आता त्यांना नाही काय वाटत, परंतु 40 वर्षानंतर जे इमोशन्स तयार होते आपल्या स्त्रियांच्या शरीरात, किंवा हार्मोन्स इनबॅलेन्स होतात, त्यावेळेस काय मुली येऊन सांगतात की मॅडम फक्त आम्हाला रडावंच वाटते, फक्त एकांतात बसून रडावं वाटते. बरोबर आहे. कारण भाऊ भावाच्या संसारात असतो. हो. थोडं कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या सर, नाही, परंतु हा सामाजिक प्रश्न बनलाय. कारण भावाने लग्न केलेले असते, मुलींच्याकडे पैसा असतो भरपूर, आणि मुलींना ते स्थळ पसंत येत नाही, हे येत नाही, ते येत नाही असं. आणि मग फक्त स्वतःपुरती ऐश करून जर 40-45 वर्षानंतर तो पैसा बँकेत राहणार आहे, गाडी पार्किंग मध्ये राहणार आहे, आपण अकेलं राहणार आहोत, प्रत्येक जण आपल्या संसारात मग्न झालेला असेल. बरोबर आहे. त्याच्यासाठी खरंच म्हणजे करावं लग्न असं मला वाटतं. शेवटी प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. परंतु ज्या मुली माझ्याजवळ येते त्या, मी त्यांचं दुःख जवळ न बघते सर, आणि डोळ्यातल्या आसूशिवाय काही सुद्धा नाही.
आणि कमी आहे. एका लोकांनी हे ऐकून तरी आता थोडस बघितलं पाहिजे की लग्न करताना प्रत्येकच तुम्हाला 100% तुम्हाला पाहिजे तसाच व्यक्ती मिळेल असं नाहीये. तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. करणं गरजेचं. मुलांनी पण ही गोष्ट समजली पाहिजे आणि मुलांच्या आई वडिलांनी पण ही गोष्ट समजली पाहिजे, तरच व्यवस्थित होईल सगळं. अदरवाईज मग सगळ्यांचे लग्न होऊन जातात आणि नंतर मग तो मुलगा डिप्रेशन मध्ये जातो किंवा ती आणि मुलगी घरात वाद हो सर, वाद होतात. हाणामारी भांडण, आई वडिलाशी पटत नाही सर, लग्न होत नाही. आणि मी समजू शकते मुलांची पण आणि मुलींचं पण, परंतु कुठेतरी ऍडजस्ट करून जर हा विषय लोकांनी जर खरंच विचारात आणला तर बराच त्याचा म्हणजे रिझल्ट येईल. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही जी ही इन्फॉर्मेशन दिली ती आपल्या ऑडियन्सला खूप कामात येईल. प्रत्येक ग्रहाबद्दल माहिती आहे, त्यांची रेमेडीज पण सांगितली. कुणाच्या कुंडलीमध्ये जर कोणता ग्रह चुकीच्या जागी बसलेला असेल तर तो तुमच्या आयुष्यावर तो वेगळा परिणाम करू शकतो. पण तो जर तुम्ही काही रेमेडीज केल्या तर त्याच्यापासून तुम्ही वाचू शकतात. स्वतः काहीतरी रेमेडीज नका करू, कारण तशाने चुकीचे इफेक्टही जाणवतात. जर तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल मॅम सोबत तर मॅम तुमचा नंबर काय आहे सांगा. 7758013528. माझं गाव आहे सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात. खानापूर पासून 4 किलोमीटर गाव आहे बलवडी. आमच्या खानापूर तालुक्यामध्ये 2 बलवडे आहेत सर. अरे तसे 3 बलवडे आहेत. त्या विट्यापासून एक बलवडी आहे, भाळवणी बलवडी म्हणून. आणि माझं जे गाव आहे हे खानापूर बलवडी. खानापूर बलवडी. खानापूर पासून 4 किलोमीटर गाव आहे माझं. ओके ओके. छोटंसं गाव आहे सर. कारण पॉडकास्टमुळं लोकांना सोय होत नाही आणि सापडत नाही. ते दुसरी बलवडी आहे तिथे लोक चुकून जाते. आणि आपण ऍड्रेस टाकून द्यावे व्यवस्थित की व्यवस्थित, कुठं जर जायचं असेल कोण. कारण लोकेशन पाठवलं तर ते आपण बलवडीचं दाखवते ना, अरे आणि मग लोकेशनवर लोक तिकडे जाते सर. बरोबर. त्याच्यामुळं पूर्ण ऍड्रेस मी तुम्हाला सांगणारच होते सर. हो पूर्ण ऍड्रेस आपण आपल्या आधीचे जे पॉडकास्ट आहे त्यामध्ये पण तो अपडेट करून देऊ हो. आणि आपल्या नवीन पॉडकास्टला तोच राहील. हो हो चालतं. धन्यवाद मॅडम तुम्ही.